बस सरा सरा. आता टाळकऱ्यातला नंबर कमी होऊ नये बरं का, नाही तर आज रविवार म्हणून याल आणि उद्या सोमवार होईल. आपल्याला प्रत्येक वार पांडुरंगाचा आहे. सूर्याला जसा वार नसतो तसा पांडुरंगाला वार नाही, म्हणून वारकऱ्याला वार नाही, म्हणून त्याच्यावर कोणी वार करत नाही. बोल ना. अरे काय इथे भरजेचा बोल. हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण सोडून बसू नका महिला मंडळी, पुढे सरून बसा, पुढे सरा. नाही तुम्ही नाही, मागच्या बसलेल्या. शिस्तीत बसावं म्हणजे बरं दिसतं. एकाने इकडे एकाने इकडे. हरी जय जय राम. हरी हरि जय राम
कमी कर टक्का कमी कर आवडे
आणि जोरदार स्टेज फळ्याचं नाही, विटाचं आहे. तेव्हा जोरात नाचा. आता काही मी नाचू नका म्हणणार नाही, कारण स्टेज हलायचा प्रश्न नाही. आता जागा मिळाल्यानंतर स्टेज पक्क झालंय. बरोबर आहे. म्हणजे नेरूळ मधलं आध्यात्मिक स्टेज पक्क झाले. तेव्हा वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. गावदेवीला मोठी काळजी होती, हा आपल्या गावातला केव्हा होतो. कारण शेवटी नाही म्हटलं तरी आम्ही पर्वतावरची मंडळी, गिरगाव. तेव्हा गिरगावातली मंडळी नेरूळला येणं आणि गावदेवीने म्हटलं बाबा या आता तुम्ही आमचे ग्रामस्थ झालेला आहात. खाणेसुमारीमध्ये तुमचं नाव आहे आणि मंदिरामध्ये तुमचं नाव आहे. तेव्हा देवाची कृपा आहे. सगळं जे चालतं, कोणतीही गोष्ट मनुष्याने ठरवावी आणि मग व्हावी असं नव्हे. एक इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे, मॅन प्रपोजिस अँड गॉड डिस्पोजिस. एखादा ठराव माणसाने करावा, पण तो देव कुठच्या कुठे उडवून लावतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून महत्वाचा भाग काय आहे की मॅन प्रपोजिस आणि गॉड डिस्पोजिस. इथे सुद्धा काय पाहिजे, गॉड प्रपोजिस. आणि गॉडने प्रपोज केल्यानंतर तो काय त्याचं वाक्य मागे घेणार आहे. तेव्हा माणसांच्या टावरचा संकल्प दिला जातो. तर विश्वातले टावर जो पांडुरंग आहे, त्याचं मंदिर का पूर्ण होणार नाही कळायला पाहिजे. अर्थात कोणची गोष्ट घडण्याकरता काळ वेळ यावा लागतो. ती आता वेळ आलेली आहे आणि आपल्याला ही जागा मिळालेली आहे आणि हेही आपलंच आहे. पाटलाने स्टेज करून घेतलं, मग मजबूत स्टेज करून घेतलं. ते म्हणजे आपल्याला काही काळजी करायचं काही कारण नाही. मी काळजी कधी करतच नाही. पांडुरंग काळजी करतो, आणखीन कोणी काळजी करायला पाहिजे. हो, आणि विशेष म्हणजे यंदाच्या दशमीला आमचे नारायण पाटील माळ घालणार आहेत. हे म्हणजे हे एकदम ठराव पास झालेला आहे. म्हणजे त्यांनी 2 वर्षापासून तयारी केलेली आहे. नारायण पाटलांनी. हे बघा असं आहे, कोणत्याही वेळेला नारायणाची पूजा पहिल्यांदा असते, आलं का लक्षात. म्हणून आमच्याकडे दोन्ही पाटील आले, एक कैलास आला, एक नारायण आलं. एक कैलास आला, एक नारायण आलं. म्हणजे कैलासी आलं आणि वैकुंठी आलं. म्हणजे आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही, आलं का लक्षात. तेव्हा अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी पांडुरंगाच्या इच्छेने आगमन झालेलं आहे. आणि आता जो सप्ताह आहे तो पुन्हा आठवण करून देतो, गुरु अनुग्रहाचा सप्ताह आहे म्हणून चुकवू नये. 365 दिवस तुम्हाला संसाराकरता पडलेले आहेत. 365 म्हणजे 7 × 24 आधुनिक लँग्वेजमध्ये. चॅनल किती चालू असतो, 7 days per week and 24 hours. बरोबर आहे ना. आम्हाला तेवढे नकोच आहेत. या 7 दिवसातले रोज 2 तास म्हणजे 7 × 2 = 14 तास. आणि पुढचा उत्सव बहुतेक आपला त्या जागेतच करू, तुकोबारा विजेचा, तिथे 14 तास. काय अपेक्षा आहे, मुलाबाळांच्या करता आयुष्यभर त्रास करून देऊची तुमच्या नावाचा शंख काही थांबला नाही. थांबला का विचार करून बघा. मी कशाला सांगायला पाहिजे. काय बायको म्हणते का मला 100% नवरा मिळाला? नाही म्हणत, नाही म्हणत, नाही का. नवरा म्हणतो का मला 100% बायको मिळाली? नाही. आणि असं म्हणता का की माझा मुलगा एक 5% माझ्यासारखा वागतो? काळ किती बदलला बघा. इथे तरी होईल, पण मुलं 5% नाही, 1% सुद्धा ऐकायला तयार नाही.
माझं म्हणणं काळाची परिस्थिती कशी बदलली की 1% सुद्धा कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. कोण बाप कोण आई, केलं म्हणून काय झालं, सगळेच करतात, तुम्ही त्यात काय विशेष केलं. काय म्हणजे तुमच्या शब्दात सांगायचं, सगळ्या उलट्या खोबडीची कार्टी जन्माला येत आहेत. म्हणजे हा मुंबईतला शब्द आहे, आम्हाला हे खोबडी बिबडी माहीत नव्हती. आमच्या सातारा भागामध्ये उलट्या टाळक्याचा म्हणायचे. पण आता कोण बाप कोणची आई, मग बाप ओळखत नाही, आमकं ओळखत नाही, तर कुठला बाबा महाराज नाही, कुठला नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही. हे बघा, आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, आमचे वारकरी कुठून आले, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असी, आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. नाही का, दुसरं जर काही करायचं असतं तर दुसऱ्या कुणात तरी घरात गेलो असतो, पण कीर्तनच करायचंय म्हणून दादा महाराजांच्या घरामध्ये जन्म झाला. आणि तुम्ही मंडळी आता सगळी सातारकर आहात, बाकी कोणी इथे जुन्नरवाले असतील, कोणी कुठचे असतील, कोणी इथले स्थानिक आहेत, पण अध्यात्मात परंपरा म्हटलं तर सातारकरच. तेव्हा त्या दृष्टिकोनातून इथे गुरु अनुग्रहाचा सप्ताह महाराजांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केला गिरगावमध्ये. म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे 1914ला आले आणि 15च्या दरम्यान हा नळ बाजारमध्ये सप्ताह सुरू केला दादा महाराजांनी. आणि तो सप्ताह आज किती वर्ष झाली, 215. अहो चांगला योग आहे, 101 सप्ताह तुमच्या इकडे आहे. नाही, बारकाव्याने जर बघितलं तर काळाच्या ओघात कसा बदल होतो. मग गिरगाव झालं, गिरगावातून आपण इथे आलो, पहिल्यांदा सातारला सुरू झाला, सातारातून म्हणजे मुंबईला आले, आणि मुंबईतून आता इथे आला. पण अव्याहतपणे 100 वर्ष हा सप्ताह गुरु अनुग्रहाचा चालू आहे. म्हणजे गुरु अनुग्रह म्हणजे कुणाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजी महाराजांनी स्वप्नामध्ये जो दृष्टांत दिला तो हा उत्सव. म्हणून माघ महिन्यातला माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार आणि केला अंगीकार, म्हणून आज रथसप्तमी आहे आणि 17 तारखेला दशमी आहे. तेव्हा दशमीच्या दिवशी महाराजांना आणि बाबाजी महाराज चैतन्य बाबाजी महाराजांनी अनुग्रह दिला. तो सप्ताह आपण 100 वर्ष साजरा करतो. तसं तुकाराम महाराजांचा बीजेचा सप्ताही तितकेच वर्ष झाली. म्हणून आवडीने यावं, वेळ नाही म्हणू नाही. एक सांगतो, संसाराकरता वेळ नाही म्हणता का, परमार्थाकरता वेळ काढावाच लागतो. भाजी चपाती करण्याकरता वेळ काढावा लागत नाही बरं का रमेश भाऊ. बाई नवऱ्याशी गप्पा गप्पा सिरियल बघता बघता भाजी टाकते, पण जिलेबी करायची असेल तर वेळ काढावाच लागतो. ते पीठ भिजावं लागतं, ते घालावं लागतं, असं असं करावं लागतं. असं करत करत टी व्हीची सिरियल बघून जमत नाही. तसं हा भाजी भाकरीचा स्वयंपाक नाही, तो तर संसारामध्ये आहेच आहे. पण जीवनामध्ये साजूक परमार्थ पाहिजे असेल तर त्याच्याकरता वेळ काढावा लागतो. माझं बोलणं कळलं का? माझ्या फडावरची अशी माणसं आहेत, जेव्हा गिरगावमध्ये राहत होतो तेव्हा 7-7 दिवस 2 वेळेला 40-40 किलोमीटरहून येत होते. आणि तुम्ही जर म्हणला पलीकडच्या गल्लीला आहे ना अलीकडच्या गल्लीला आहे, झालं, गल्ल्यातच अडकून बसाल. संतांनी गल्ली बोळातला परमार्थ पंढरीच्या वाटेवर आणला. आळंदीतून दिंडी निघाली, पैठणतून दिंडी निघाली, पण सगळ्या दिंड्या पंढरपूरला एकत्र आल्या. सगळ्या जाती जमाती एकत्र आल्या, सगळा समाज एकत्र आला. गुरु अनुग्रह कुणी द्यावा, गुरु अनुग्रह कुणी घ्यावा, त्याला सीमा राहिली नाही. म्हणून निळोबार आहे ब्राह्मण तर तुकोबार आहे मराठा म्हणजे शूद्र. तेच म्हणताय शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे. 2 फरक करून घ्या, घोटाळा करून घ्याल नाही तर. अस्पृश्य हा भाग निराळा आणि शूद्र हा भाग निराळा. ज्याची मुंज होत नाही ते सगळे शूद्र, आणि ज्यांची मुंज होतात ते द्विज. हा साधा सरळ अर्थ आहे.
म्हणून आपल्याकडे सुद्धा कॉन्स्टिट्यूशन लँग्वेज काय शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट, BC कसे कॅटेगरी झाल्या. तसं ज्याची कोणाची मुंज होत नाही म्हणून बायका सुद्धा शूद्रात मोडतात, ती ब्राह्मणाची बाई असली तरी, कारण तिला मुंजीचा अधिकार नाही. संतांनी सगळे अधिकार काढून दिले, सगळ्यांचे अधिकार काढून घेतले आणि सर्व समाजाला अधिकार देऊन टाकला. वारकरी संप्रदायाचा जन्म म्हणजे खऱ्या अर्थाने डेमोक्रेसीचा जन्म. माझं बोलणं कळलं का? अध्यात्मातली डेमोक्रेसीचा जन्म म्हणजेच वारकरी संप्रदायाचा जन्म. समान हक्क. बरं का, इथला कोणी मनुष्य कीर्तन करू शकतो. अमक्यानी करावं का तमक्यानी करावं असं नाही. काय ज्ञानेश्वरी कोण पाठ करू शकतो? ज्याला आवड आहे तो. वेद कोण पाठ करू शकतो? अधिकार आहे तो. ज्याला वेदाचा अधिकार नाही तो वेदाचं वाक्य वाचणं हे सुद्धा पाप आहे, लक्षात ठेवा. आणि ज्ञानेश्वरीचं वाक्य कानावर जरी आलं आणि अशुद्ध जरी बोलला तरी पुण्य आहे. किती जबरदस्त फरक आहे बघा. म्हणजे हे टोक आणि हे टोक, दोन ध्रुवावर. माझं बोलणं लक्षात घ्या की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज लक्षातच येत नाही. काय काहीतरी आपले वारकरी निघाले पंढरीला, गळ्यात टाळ घालून निघाले, वेळ नाही. बाबा महाराजाला सांगायला काय होतं? नाही, बरोबर आहे, मला सांगायला काही होत नाही, पण ज्यांना झालं त्यांनी सांगितलं, त्यांचा निरोप मी तुम्हाला देतोय. मला काही फरक पडत नाही, पण संतांनी जे सांगितलं तो निरोप समाजापर्यंत पोहोचवणं हेच कीर्तनकाराचं, वारकरी कीर्तनकारांचं एक मोठं कार्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा सप्ताह इथे मला वाटतं आता 3 वर्ष झाली अव्याहत चालू आहे आणि असाच चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही आणि इथून पुढे वाढत जाईल. मंडळी पहिल्या दिवशी सुद्धा अगदी आवडीने प्रेमाने आलेली आहेत. बरं का, मंडप आपला पहिल्या दिवशी भरलेला आहे, काही चिंता काय हो. माणसाला वाट बघावी लागते, माणसं वाट बघतात. माझ्याबद्दल नेरूळच्या लोकांची तक्रार आहे की तुम्ही नेरूळमध्ये येऊन सुद्धा निरोळत राहत नाही. अहो, नेरूळमध्ये जर नुसता राहिलो असतो येऊन तर 1.5 चौकीची जागा घेतलीच नसती. आत्तापर्यंत कोणालाही वर्गणी एक तांबडा पैसा मागितली नाही, इथे नाही बाहेर सुद्धा नाही. जी कीर्तन प्रवचनं केली त्याच्या माध्यमातून जे उभं राहिलेले ती जागा 8 गुंठे आलेली आहे. म्हणून हे बघा, अभिमानाने जगू नाही पण स्वाभिमानाने जरूर जगावं. एवढं जर कळलं आणि हात जर पसरायची पाळी आली तर पांडुरंगा पुढे पसरावे, काही कमी पडत नाही. हा 81 वर्षाच्या वयोवृद्धाचा अनुभव आहे. तारखेनी 5 तारखेला गेलो मी 81 मध्ये. तर का तिथे आता आहे उत्सवाचा काळात तुम्ही सगळ्यांना पाहिजेच आहे. आता काय म्हणजे काही माहिती आहे आणि माहिती नाही असं काही राहिलेलं नाही. तेव्हा त्या दृष्टिकोनातून चुकू नका कीर्तन. अमक्याचं कीर्तन का तमक्याचं कीर्तन नाही, कीर्तन कोणाचं नाही, नामस्मरण हे महत्वाचं आहे. कीर्तनामध्ये नामस्मरण घडणं, कीर्तनामध्ये भजन घडणं. त्या भजनामध्ये आपण एक तुम्हाला सांगू, वारकरी संप्रदाय हा भजन अधिष्ठित संप्रदाय आहे, नामस्मरण अधिष्ठित संप्रदाय आहे. ज्ञानोबरायाची समाधी योग समाधी नाही आहे तर नामसमाधी आहे. ज्या अर्थी विरहिणी गात बसले त्या अर्थी ती पांडुरंगाचं भजन करत समाधीमध्ये बसलेले आहेत. ते काही योग मुद्रा लावून बसलेले नाहीत. मुद्रा जरी तशी दिसली तरी स्मरण मुखामध्ये पांडुरंगाच आहे, विठ्ठल नामस्मरण आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून जय जय राम कृष्ण हरी.
वाट दाखवणाऱ्याची आणि आध्यात्मिक ज्ञान वाटणाराची. कोण वाटतो आणि कोण वाटू शकतो? ज्याला समाजाबद्दल काहीतरी वाटतं तोच वाटू शकतो. ज्याला काहीच वाटत नाही त्याच्या तंतगडात काहीच फरक नाही. एखादी सुंदर गोष्ट जर आपण खाल्ली तर ठीक आहे, सांसारिक माणसाला आपल्या मुलाबाळांची आठवण होणं स्वाभाविक आहे. अरे काय, एखादी चांगली गोष्ट खाल्ली तर मग तुम्ही खाता आणि घरी बांधून आणता, स्वाभाविक आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्याकरता आपण बांधून आणतो. आणि अगदीच बांधून येण्यासारखं नसेल तर सांगतो, वा गरम गरम खाण्यात मजा आहे, पुन्हा मी तुम्हाला घेऊन जाईन. हं, म्हणजे त्याने जरी खाल्लं स्वतः तरी दुसऱ्याला वाटल्याशिवाय बरं वाटत नाही. आणि तुम्हाला मिळावं नाही तर नाही मिळावं, आमचं पोट भरलं म्हणजे झालं. हे सगळे संतांच्या पूर्वीचे महंत, अवतारी पुरुष. पण तुकाराम महाराज म्हणाले, माझं कसं आहे, सेवितो हा रस वाटितो आणि सेवितो रस वाटितो अनेका. सेवितो रस वाटितो अनेका. सेवितो हा रस वाटितो आणि
तर गिनीस बुक मध्ये आता 7,500 जे काही होते एका 9,000 त्याच्यामध्ये तो होता. त्यामुळे ते जोरात आहे. सर्टिफिकेट वगैरे घेऊन आलाय तो. ते म्हटलं कधीच जोरात वाजत नाही, यंदा जोरात काय झालं. गुलाबरावला सुद्धा त्याच्या जोडीला बसावं लागलं, कारण गुलाबराव तबलेवाला आहे ना. त्यांनी गुलाबराव करता शब्द टाकला की ते असलं म्हणजे बरं असतं, म्हणून गुलाबरावला वाजवलं. आपल्याला कीर्तन बिर्तन करता येत नाही, आनंद लुटता येतो. जीवनामध्ये घराचा उंबरठा ओलांडला की जगात बाहेर पडले की नको ते आहेच आहे. फक्त कीर्तनातून येताना कसंही यावं पण जाताना आनंदीत जावं, हेच कीर्तनाचं महत्व आहे. अहो कोणाचं ज्ञाना वाचून रडलंय, पण प्रेमा वाचून रडल्याशिवाय राहत नाही. माझं बोलणं कळलं का? मी जर म्हटलं ना रमेश भाऊ या बसा, इदम आसनम ग्रहिताम, ते म्हणले काय बोलले महाराज, म्हणजे शिव्या दिल्या का तुम्हाला या म्हटलं ते सुद्धा कळायचं. म्हणे या या रमेश भाऊ या बसा बसा. किती आपुलकी आहे. हाच तर मराठी भाषेतला गोडवा आहे बरं का. इदानम आसनम, काय कशाचं काय आसन असतं. ते म्हणले काय आसन काय आमच्या घरचं कोणी पळवून नेलं का काय झालं. सामान्य माणसाला याच्यातून काही नडलेलं नाही. माझं बोलणं कळलं का? ज्याला भूक लागलेली आहे त्याला 4 भाज्या केल्या काय काही याला महत्व नाही. जे केलं ते चांगलं केलं म्हणजे पुष्कळ. असा जेवला पाहिजे की मनुष्य आनंदाने जेवला पाहिजे, चाटून पुसून जेवला पाहिजे. ते ताट भरले आणि एकही चवायचं नाही. तेव्हा असं काही नाही आहे. जे काही थोडं आमच्याकडे पिठले भाकरी आहे, वारकरी असल्या कारणाने तेच आहे. आणि ते जितकं चांगलं राखतं तितकं दुसरं काहीच चांगलं लागत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना एकट्यानं खाता आलं नाही. म्हणून ते म्हणतायत सेवितो हा रस वाटितो आणि
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. काय निष्ठा, काय निर्धार. मी माझ्या मनाने आलो नाही, मज धाडिले निरोपा. पांडुरंगाने, अहो मी वैकुंठात राहणारी माणसं कशाला तुमच्या शिव्या खायला यावं खाली, नाही का? आम्ही वैकुंठवासी, वैकुंठात राहणारी माणसं आम्ही इथे खालच्या मृत्यू लोकात का यावं, काय यायची गरज आहे? पण देव म्हणाले, अरे तुका इथे राहून जमत नसतं. पांडुरंगाची भक्ती म्हणजे खरी भक्ती जर वाढवायची असेल तर तुला जगात जाऊन कीर्तन करावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला कीर्तन करण्याची हौस नाही, पण निरोप देणं एवढं माझं काम आहे. त्यातल्या त्यात तुकाराम महाराज हे जनरल पोस्ट ऑफिस आहे की सगळ्या जगातून पत्र तिथे जमा होतात, आणि नेरूळ शाखेचं पोस्टमन मला नेमलं आहे. अर्थात ज्यांच्या नावाचं पत्र असेल तीच येतील. बोललं कळलं का? पोस्टमन काय सगळ्याच्या दारात जात नाही. ज्याचं नाव पत्ता आहे त्यांनी पाठवलं असेल, त्याचं नाव पत्ता आहे, तो त्याला तिथे देतो, काम प्रश्न मिटला. बरं का? सगळ्याकडे काय तो पोस्टमन जाईल का? काय 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 माणूस आहे का? काय कसा फिरेल? उलट म्हणतील का आला ते आला तर पत्र घेऊन आला नाही. माझं बोलणं कळलं का? तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, म्हणजे मी जो सांगतोय तो निरोप कुणाचा सांगतो तर पांडुरंगाचा निरोप सांगतो. दुसरा कोणाचाही निरोप सांगण्याकरता मी काही ऑर्डिनरी निरोप्या नाही. निरोप्यामध्ये सुद्धा दोन भाग असतात. एक पोस्टाचा पोस्टमन निराळा आणि कोर्टाचा बेलीफ निराळा. पोस्टमननी पत्र टाकल्यानंतर जावं न जावं ते तुमचं काम आहे, पण समन्स बजावल्यानंतर म्हणजे जावंच लागतं. तसं पांडुरंग तुम्हाला बोलवून घेतोय, या तुम्ही या, परमार्थ करायला चुकू नका, नाही का? कितीही पैसे कमवले तरी या जगामध्ये प्रत्येक दिवसाला नंबर 1 ला नंबर 2 ला जातात. शेअरचे भाव वाढतील तसे नंबर 1 कमी होतील तर नंबर 2. या माणसांची श्रीमंती जागच्या जागेवर वाढते आणि जागच्या जागेवर कमी लावते, काही कमवायला जात नाही. ओरिजिनल शेअरवर त्यांचं श्रीमंती असते, बरं का? आता 10 रुपयाचा शेअर जर मार्केटमध्ये 100 झाला पुढे म्हणजे 10पट किंमत वाढली. काही काही पूर्वीचे 1 रुपयाचे शेअर 1000 रुपयापर्यंत गेले. कागद तोच, घेताना रुपयाच, पण भाव काय झाला? 1000. मग आता मला सांगा, घेताना जर 10 रुपयाला घेतला असेल तर आता किती श्रीमंती झाली? जागच्या जागी वाढला होता. काय म्हणून हे ओरिजिनल जे शेअर घेतात ना त्यांच्यात कधीच घट होत नाही. हे मार्केटमध्ये लावून लिया दिया करतात ना तेच आपटतात, बरं का? आज घेतला शेअर 50 ला आणि दुसऱ्या दिवशी 30 झाला तर तेवढा डिफरन्स भरावा लागतो. करता काय? इलाज नाही, गाठचे गेले पैसे. पण ज्यांनी ओरिजिनल रुपयाला घेतलेला आहे किंवा 10 रुपयाला घेतलेला आहे, 1000, आणि हे जे काय असतात ना ते कधी विकत नसतात शेअर.
काय हां ते नुसते ठेवलेले असतात. जागच्या जागी किंमत वाढली, जागच्या जागी कमी झाली, जागच्या जागी किंमत वाढली. पण आमचं मार्केट असं आहे पांडुरंगाचं, ते कधी कमीच होत नाही. नाही कळलं तुम्हाला? अहो शेअरचा सुद्धा भावच वाढतो, परमार्थामध्ये सुद्धा भावच वाढतो. शेअरचा काय वाढतो? पण शेअरचा वाढलेला भाव केव्हा कमी होईल आणि कंपनी केव्हा बंद पडेल हे सांगता येत नाही. पण इथे कसं आहे, अंगी प्रेमाचे भरते निघे उतार, अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते निघे उतार चढते. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते. हा कधी याला उतार नाही. म्हणून महाराज म्हणाले, अहो आम्हाला वैकुंठाहून निरोप द्यायला पाठवलंय. काय आता तो देताना सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊन रानभरी. जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली काय, तुकोबाराय काय, नाथ काय, नामदेवराय काय, अलौकिक सत्पुरुष होऊन गेले. आम्ही काहीतरी सांगत असतो की आलेल्या माणसाला चहा घ्या म्हणणं, पाणी घ्या म्हणणं, जेवायच्या वेळेला तर जेवून जा म्हणणं, ही संस्कृती आहे. माझं म्हणणं कळलं का? म्हटलंच पाहिजे. नाही, तुम्ही एकट्याने जेवणं ही प्रकृती आहे. तुम्ही एकटे जेवायला बसलाय, अहो प्रकृती आहे, भूकच लागतेच ना. काय जेवायला बसलाय का? तुम्हाला एक माहिती आहे का, माणसाला इतकी वाईट सवय आहे, बघून सुद्धा तोच प्रश्न विचारतो. नाही का, जेवायला बसलाय तर काय करायला बसतोय? नाही का, सकाळी पेपर वाचायला बसला, काय पेपर वाचताय काय, मग काय करतोय? म्हणजे तुम्ही करताय हे दिसतंय तरी विचारायचं. आता कीर्तनातून बाहेर पडला, हा काही तमाशाचा बड नाही. काय कीर्तनाला गेला होता, मग कुठे गेलो होतो? नाही गेलो होतो कुठं, बाहेर पडलो. महाराज तिथे आत बसलाय, टाळाचा आवाज येतो, कुठून काय, कुठून बाहेर पडणार? तरी पण तोच प्रश्न, काय रमेश भाऊ चहा पिताय काय, मग काय पितोय? अरे काय पिताय का म्हणून काय विचारता? म्हणजे कुठून तरी बोलायला सुरुवात करण्याकरता हे भाग असतं. म्हणजे कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करण्याकरता असतं. हां बरं या, हो चहा घेतो, येता का तुम्ही, घेता का? मी घेऊन आत्ता आलो. काय मग कसं काय बाजार सध्या, भाजी कशी आहे, काय उतरली का चढलेली आहे, झालं सुरू, कळलं का तुम्हाला? हां काय म्हणता, सुरू. म्हणजे कुठून तरी बोलायला सुरुवात करावी. म्हणून आपण जेवणं आणि आपल्याला भूक लागल्यानंतर जेवणं हा प्रकृती धर्म आहे. आपल्याबरोबर दुसऱ्याला जेवायला घालणं ही संस्कृती आहे. आणि आला तरी न बघता आणणं ही विकृती आहे. एक आहे प्रकृती, दुसरी आहे संस्कृती आणि तिसरी आहे विकृती. तसं मागच्या काळामध्ये विकृती होती आणि प्रकृती होती बरं का. पण समाजाला वाटणे इतका सुसंस्कृतपणा माणसात, अरे का आपल्याकडे अगदी आल्यानंतर कुठेही जगामध्ये अगदी फॉरेनला गेले, कम ऑन हॅव ए कप ऑफ टी, नाही ते म्हणतील विल यू हॅव वन पेग. काय त्याचं काही चुकलं नाही, आपल्याला काही वाईट वाटायचं काही कारण नाही. त्यांच्या संस्कृतीमध्ये, अहो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं ते तेव्हा ते चर्चमध्ये जो नैवेद्य दाखवतात तो वाईनचा दाखवतात. त्याच्यामध्ये काही विशेष आहे, प्रत्येक असा आहे त्यांच्यामध्ये वाईन घेतात पण पिऊन पडू नका. आता माझं बोलणं कळलं का? जिलेबी केली ती खा, पण साखर बघून खा. आता 400 ज्याची साखर आहे, ढोले किती खावं?
10 कडी गेला म्हटला बायकोला आज काय जिलबी झाली होती म्हटला 15 कडी आणली अजून 15 या म्हणजे लवकर यात्रा निघाली. अहो माझ्या कपाळाचं कुंकू जर नीट ठेवायचं असेल तर जरा कमी जिलेबी खा. माझं बोलून कळलं का? तसं प्रत्येक ठिकाणी प्रकृती धर्म आहे, प्रत्येक ठिकाणी संस्कृती आहे. थोडासा नमस्कार हो. खेड्यामध्ये राम राम पाहुणे काय काय भाग आला राम राम बरोबर आहे ना. नमस्कार नमस्कार सुशिक्षित या कसा कसा राम राम नाही. इथे कसं हॅलो गुड मॉर्निंग हाऊ आर यू काय काय म्हणणार तो हाऊ आर यू गुड मॉर्निंग वेल विल यू हॅव अ कप ऑफ टी. कोणी विचारतोस. ही संस्कृती आहे. आलेल्या माणसाला आमच्या घरातले 2 घास त्याच्या पोटात जाणं म्हणून आपल्याकडे अन्नदानाला महत्व आहे. म्हणून उत्सवाच्या शेवटी किंवा जसे सोय असेल तसं आपण काहीतरी प्रसाद हा करतोच. आमटी भात म्हणा शिरा म्हणा काही म्हणा पण एक देवाला दाखवलेला प्रसाद. तसं कीर्तन हा सुद्धा प्रसादच आहे. माझं बोलणं कळलं का? हा करावा लागतो. हा वरून तयार करून पाठवलाय. येथे उपकारासाठी तुकाराम महाराज इथे वाटायला आले ते कोणचा रस? भक्तिरस वाटण्याकरता. कारण तोच सर्वसामान्य माणसाला आणि असामान्याला सुद्धा पचण्यासारखा आहे. भक्ती रस नारदांच्या सारख्यालाही पचला. भक्तिरस गोपींनाही पचला. माझं बोलणं कळलं का? ब्रह्मविद्येला सुद्धा भक्ती रस पचवल्याशिवाय तिला समाधान भेटलं नाही. ब्रह्मविद्येला एक कथा अशी आहे की जावारी ऋषी आणि एकदा अरण्यातून निघाले होते आणि निघत असताना त्यांना तिथे एक तेजपुंज स्त्री स्वच्छ पांढरे कपडे घातलेली आणि झाडाखाली तपश्चर्या करत बसलेली बघितली. चकित झाली की एवढ्या अरण्यामध्ये आणि एक बाई एकटी जावाली उभी राहिले. ते म्हणे माते एवढं अरण्य आहे, आजूबाजूला श्वापद आहेत आणि तू एकटी इथे बसलीस. होय म्हणले जावाली, मी तुला ओळखलं. अरे म्हणे तू मला कसं ओळखलंस? अरे कसं ओळखलं काय? जिच्या मागे तू लागलायस ती मी आहे. हा ती उडली की तिला कधी बघितलं नाही, हिच्या कधी मागे लागली मी? अरे जिच्या मागे तू लागलायस ती मी आहे. अरे म्हणजे कोण? अरे म्हणे जावाली मी ब्रह्मविद्या आहे. मी ब्रह्मविद्या आहे. मग अगं आम्ही तुझ्या मागे लागलो, जग तुझ्या मागे लागलं आणि तू ब्रह्मविद्या असून काय करतेस? काही नाही म्हणे, कृष्ण चिंतन करते, प्रभूचं चिंतन करते. मी जरी ब्रह्मविद्या असली तरी अतृप्त आहे. ती ब्रह्मविद्या जेव्हा नामस्मरण करेल तेव्हा तिला समाधान होईल.
कारण ब्रह्मविद्या एकटीच तृप्त आहे, नामाच्या माध्यमातून ती वाटली जाते. म्हणून भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का भक्ती काय, प्रेम काय, त्यातला प्रेम रस काय. म्हणून एक नेहमी सांगत असतो मी, तुम्ही ऐकलंही आहे, गोकुळामध्ये माधुर्य रसाला प्राधान्य होतं आणि जिथे मधुर रस असतो तिथे सगळेजण जमतात. कळलं का तुम्हाला? बोलणं मधुर, वागणं मधुर, चालणं मधुर, सगळं मधुर, वाणी मधुर. संगीत विद्वान नाही, मधुर. माझं बोलणं कळलं का? जो संगीत शिकवतो तो परफॉर्मिंग आर्टिस्ट नसतो, त्याला गाता येत नसतं. म्हणून मोठे मोठे गवई झाले ना, त्यांचे गुरु मोठे, पण त्यांना स्टेजवर बसा फेल. पण त्यांचे शिष्य इतके तयार, कारण ते त्यांना आवाज असा दिला. देवाने काय दिला हे बघा, ज्ञान देणं निराळं. ज्ञान अभ्यासाने प्राप्त करून घेता येतं, पण आवाजातला गोडवा हा प्रभूची कृपा आहे, नाही का? आवाजातला गोडवा ही प्रभूची कृपा आहे. तो ज्याला मिळेल तो त्या गुरुपेक्षाही, तो म्हणला मी तुला गांधार लावायचा शिकवला, पण मला लावता आला नाही, इतका चांगला तू लावलास. माझं बोलणं कळलं का? तसं जेव्हा गोडवा निर्माण होतो तेव्हा त्याच्यातून रस निर्माण होतो. रस आहे हा, भक्ती रस आहे. कोणतंही कालवण त्याला रस असायलाच पाहिजे, रसाशिवाय ग्राह्य नाही. माझं बोलणं कळलं का? आहे ना? आमटी हा काय आहे? रस आहे. वरण काय आहे? रस आहे. हा, सुकी भाजी निराळी आणि रस्सा निराळा. खेड्यापाड्यामध्ये डबल भाज्या कळत नाहीत, सुकीन बिकीन. एक रस्स्याची भाजी केली की झालं का? काय त्याच्यातच भाकरी कुस्करायची आणि त्याच्यातच भात कुस्करायचा. कळलं का तुम्हाला? रस. तसं वारकरी संप्रदाय हा रसाळ काय आहे, तर तो भक्ती रसामध्ये चिंब भिजलेला आहे. म्हणून ब्रह्मविद्या प्रभूचं नाम गाऊ लागले. मोठे मोठे ऋषीमुनी शेवटी भक्ती प्रेमामध्ये आले. नारद जग फिरतायत नामस्मरणाचा प्रसाद करण्याकरता. सेवितो हा रस वाटितो आणि का, ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, पण तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ब्रह्मरस म्हणजेच भक्तिरस. माझं बोलणं कळलं का? भक्तिरसापेक्षा श्रेष्ठ रस दुसरा एक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाले तुम्हाला बोलता काय कळलं? अहो, ब्रह्म ज्या नामाने सगुण साकार होतं, रसमय होतं, त्या भक्तीलाच ब्रह्मरस म्हटलं. माझं बोलणं कळलं का? भक्ती ब्रह्म जेव्हा रसमय होतं, रसाळपणा येतो. अवतारामध्ये सुद्धा रस लागतो. त्या अवताराचं स्मरण आहे. मत्स्य कूर्म वराह नरसिंह परशुराम. परशुराम आम्हाला त्या चिपळूणच्या डोंगरात गेल्यावर आठवतो. अवघड आहे देव तो, साधा साधा आहे काय? अवतारी पुरुष. मार म्हटल्यावर आईची खळबळ केली त्यांनी. जमदाग्नी बाप. मार म्हटल्यावर मारलं. आता कसं काय? अवघडच आहे नाही का? काय म्हणून आपलं त्या डोंगरातून जाताना परशुराम महाराज तिथून दिंडी निघते. तिचं माझा मुख आता आलो ना चिपळूणला, त्या दिवशी परशुरामाची पासून दिंडी निघते. माझे तिथेच कीर्तन होतं. मग आता मला सांगा, कशा करता सांगतोय मी हे? की अवतार खरा, पण रस कुठून आला? रामापासून रस आला. म्हणून भजनामध्ये तीनच नावं आली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी
वापरला जातो. हो काय मुलगा कसा काय येतो कल्ल्यावर पण रस नाही येतो. मी रागवीन म्हणून बसतो पण रस घेत नाही. काय गिरायकामध्ये सुद्धा रस घ्यावा लागतो. या काय पाहिजे हे बघ. अहो हे नाही ते हे घेऊन जा. आज भाऊ उतरला घेऊन जा. म्हणजे काय पाहिजे आमका पाहिजे नाही. मग शब्द काय येतो माहितीये का? विरस. शब्द काय येतो? विरस. या काय पाहिजे? काय वांग पाहिजे? नाही वांग नको. मग काय पटवळ पाहिजे? आमकं पाहिजे. अमकी घ्या तमकं घ्या. साडीच्या दुकानात गेला तर तो असा विक्रीकर पाहिजे की त्या बाईला मोकळ्या हाताने खाली उतरूनच देणार नाही. काय मला ती वांगेरी रंगाची साडी पाहिजे. थांबा म्हटलं बाई तुमच्याकरता आणतो. पण ही तर बघा नव्हती तिच्याकडे. काय सांगू बाईसाहेब, इतक्या बायका आल्या पण तुमच्या अंगावर एवढी सुंदर दिसते ना तेवढी कोणा खरंच. ते वांग राहिलं बाजूला. माझं बोलणं कळलं का? रस घेऊन खरंच घेऊन जाऊ. अहो काय ती साडी अजून तुम्हाला 4 आणून देतो. येतं का? नाही तुम्ही म्हणता नाही चांगली. म्हणून माल विक्री करणारा चांगला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांना वैकुंठावर पाठवलं. उगीच म्हणून तुम्ही जेव्हा गप्प बसता तेव्हा आम्ही म्हणतो म्हणा विठ्ठला विठ्ठला. बोलेल त्याची राख सुद्धा विकेल. आणि जे बोलणार नाही त्याचं काहीही विकायचं नाही. तो हात हलवत परत. काय झालं? अरे पण तुझं थोबाड उघडलंस का तू? घेऊन तर बघा. हे बघा मी तुम्हाला पैसे मागत नाही. ते मी नेहमीच गिरायक आहे. उद्या आणून द्या पण घेऊन तर बघा. एवढं म्हटलंच पाहिजे. गिरायकामध्ये रस दाखवला पाहिजे. बायकोशी बोलताना रस दाखव. आलीस का? जेवण तयार आहे का? अरे नीट बोला. 2 शब्द चांगले बोला. काय तिने रस दाखवलं पाहिजे तुमच्यात नाही का? अहो किती उशीर झाला हो. एवढं म्हटलं की दमलेलं ते एकदम नीट झालं. काय नाही काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये रस दाखवायला पाहिजे. बायकोनी नवऱ्यात रस दाखवायला पाहिजे. नवऱ्याने बायकोत रस दाखवायला पाहिजे. मुलाबाळांनी आई वडिलांमध्ये रस दाखवायला पाहिजे. आई वडिलांनी मुलाबाळांच्यात रस दाखवायला पाहिजे. तो जर रस दाखवला तर कुटुंब एकत्र राहतं. माझं बोलणं कळलं का? हे रस मोठा महत्वाचा सांगण्यासारखा रस आहे हा. मग संसारातला रस जर एकत्र बांधून ठेवतो मग भक्ती रस तर काय करील? देवाला नाही बांधून ठेवणार तर काय का? देव कुठून आला माहिती आहे का? नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले का? रमा म्हणे कैसे नवल परी देव भुलले वैष्णवा घरी. का? वैकुंठ सोडून क्षीरसागर सोडून वैष्णवांच्या संगतीत का आले?
तर देवाला तिथे भक्तिरस चाखायला मिळत होता म्हणून आला. हरिवैकुंठावुनी आला पुंडलिकाला हरी वैकुंठावरी आला पुंडलिकाला मुनी. हरी वैकुंठावरी आला पुंडलिकाला मुनी. काला उभा राहिला दोन्ही अद्याप न बैसे खाली. का उभा राहिला? भक्ती प्रेम रस चाखण्याकरता उभा राहिला. कळलं का तुम्हाला कशा करता आला? व एक तुम्हाला सांगू का, जे वैकुंठाला जातात तिथे देव असतात पण भजन नसतं. जे स्वर्गाला जातात तिथे कशाचाच पैता नसतो, फक्त नाचणाऱ्या बायका असतात. म्हणून जे स्वर्गवासी होतात त्यांची मला कीव येते. म्हणून एखाद्या वेळेला जायची पाळी आली तुम्हाला तर वैकुंठाला जा, पण स्वर्गाला कधी जाऊ नये. मी कशाला म्हणू? ज्ञानेश्वरी वाचून बघा म्हणजे कळेल. ज्ञानोबा म्हणले स्वर्ग नरक या वाटा चोराच्या. ज्ञानोबारायची भाषा इतकी सुंदर आहे. ते म्हणाले पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, पापात्मक पापे नरका जाईजे, पण माते येणे पाविजे ते शुद्ध पुण्य. अशी व्याख्या कुणी केली नाही. पुण्य नाही तर पाप म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणले पुण्यात्मक पाप स्वर्ग, पुण्यात्मक पाप म्हणजे यज्ञ करतोय म्हणून पुण्य, पण फळ देव नाही अप्सरा. फळ देव नाही. यज्ञ याग हो काय हरिनामापेक्षा यज्ञ केलं तर माणसं जास्ती येतात आणि वर्गणी सुद्धा जास्ती देतात. म्हणजे जाळण्याकरता वर्गणी देतात, पण स्वतःचा जीवन उद्धार करण्याकरता अवघड जातं. आहे ना? मी म्हणत नाही यज्ञ आगे भोग स्वर्ग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्या नित्य ज्ञानाभिमाने वाढविती, करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. यज्ञ करशील स्वर्गाला जाशील, पण तुला वाटेल तिथे देव आहे. बिलकुल नाही. आळी चुकलास. तिथे देव नाही, तिथे अप्सरा आहेत, रंभा आहे, उर्वशी आहे, मेनका आहे. देवाचा पत्ता नाही. काय म्हणून लक्षात घ्या, पुण्यात्मक पाप यज्ञ करून सुद्धा, आणि एक यज्ञ नाही 100 यज्ञ करून सुद्धा, 100 यज्ञ जरी केले तरी स्वर्गाला जाईल, अप्सरा भेटेल, पण देव भेटणार नाही. मग वैकुंठातला देव सुद्धा म्हणाला मी एकटा बसून काय करू? भक्ती रस जर चाकायचा असेल तर तुकाराम महाराज तुम्ही खाली चला आणि आम्ही खाली येतो. आम्ही वैकुंठातून खाली येतो आणि तुम्ही आमच्या नामाचा प्रचार करण्याकरता तुम्ही आमच्या बरोबर चला. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे हो नका रानभरी. आम्हाला कोण देईल का? आम्हाला अधिकार आहे का? आमची योग्यता आहे का? आमची लायकी आहे का? रानभरी होऊ नका. माझं बोलणं कळलं का? रानभरी शब्दाचा अर्थ असा आहे की एखादा मनुष्य रानात गेला, रानात गेल्यानंतर चुकल्यानंतर त्याला तो भांबवल्यासारखा हो, इकडे जावं का इकडे जावं, ही वाट बरोबर का ही वाट, रानभरी. तसंच जीवनामध्ये संसारात मनुष्य इतका रानभेरी उठतो, हे करावं का ह्या करावं, या बाबाच्या मागे का त्या बाबाच्या मागे का त्या बुवाच्या मागे, यज्ञ करू का याग करू का, गंडा बांधू का दोरा बांधू का, काय करू, असा रानभरी होतो. मग कोणी म्हणतो हे आमचं अमकं केलं तर आमचं, मग तेही करायला लागतं. म्हणजे हे केलेला अर्थ फुकट जातं. कळलं का तुम्हाला? एक आम्ही गंमत सांगतो, तेवढं तथ्य घ्यायचं, अगदी काही शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही. एक मनुष्य बनवत होता, त्यांनी हाक मारली नारायणा 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 नारायण, लगेच उपरणं घेतलं निघाले.
नारायण आला नाही, मग त्यांनी सांगितलं गजानना गजानन. नारायण अर्ध्या वाटेतून परत गेला. गणपतीला हाक मारली, गजानना गजानना. तो लवकर आला नाही, मग म्हणला महादेवा महादेवा मध्ये गणपती परत गेला. आणि तिसरा दिवस येतो पण नाही, काल तर रस्ता तळावून नाही. म्हणून 10 जणांना हाक मारण्यापेक्षा एक आम्ही गाऊ विठोबाले. इकडे तिकडे बघतच नाहीत, काहीही बघायची गरज नाही. हे बघा, सगळ्याचं दर्शन घ्यावं, सगळ्याला मान द्यावा, पण लक्ष पांडुरंगावर असावं. माझं पुन्हा कळलं का? पूर्वीच्या काळी एका कुटुंबामध्ये 2-3 दीर, सासरा, त्यांची पोरं बाळ, बरं का. मग ती सगळ्याला मान द्यायची, पण कोणा करता? पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचे साईजे, नाहीतरी वाईजे चामाची मोठ. आता शेतकऱ्याला सुद्धा मोठा माहिती नाही. जे 60-70 वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये होते त्यांना मोठं माहिती आहे. मोठ नाडा, पुढे 4 बैल, मागे 4 बैल, मग तो कासरा, बरं का, थारोळ. मग ते मोठ म्हणजे असं चांबड्याचं ते खाली जायचं आणि वर ओढलं की असं बांधून यायचं. सांडत सांडत त्या थारोळ्यात पाणी पडलं, बरं का. की मग ते माझ्या बैलाला वडीला हे काय आणि हो म्हटलं की मग ते निघाले. मग ते कासऱ्यावर बसून 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 तो जायचा. मग पुन्हा मागे 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 गेला की खाली गेला, वर आला की असं ते. काय म्हणतायत? पाणी असेल तर ठीक आहे, नाहीतरी वाईच्या चामाची मोठ. नुसतं वर जातंय खाली येतंय, वर जातंय खाली येतंय, पण पाणी नाही. तसं परमार्थ करतोय, देवळाच्या पायऱ्या झिजल्या, पण याच्या वृत्तीत फरक पडला नाही तरी. मग एका नवऱ्या करता जसं ती सगळ्यांना नमस्कार करते. मामाजी, भाऊजी, आवोजी, तिसरे लेवोजी. मग एका नवऱ्याच्या प्रेमास्तव तसं सगळ्याला चहा पाणी, दादाला नीट बघ बरं का, भाऊला नीट बघ बरं का. मग एकाच्या प्रेमास्तव जपावं लागतं. तसं वारकरी वैष्णव पांडुरंगावर लक्ष ठेवतो आणि बाकीचा कोणाचा अपमान करत नाही. ठीक आहे, पण निष्ठा कुठे? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको नये. म्हणून सेवितो हा रस वाटितो. घ्या 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 घ्या. अहो तुम्हाला अधिकार आहे. अहो महाराज, आम्ही प्रसाद घ्यावा का, घ्यावा का नाही? देण्याकरता आम्ही आलोय, तुम्ही का घेत नाही? हा उत्सवच नाम देण्याचा सप्ताह आहे. गुरुअनुग्रहाचा सप्ताह म्हणजे कशाचा? नाम देण्याचा, आणि तुम्ही नाम घेण्याचा. हे वैशिष्ट्य आहे. वाटीत घ्या रे, इकडे तिकडे रान भरी होऊ नका, काळजी करू नका. हो, मी आहे तुमच्या बरोबर. कुठे जरी गेलात तरी मी तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका, काळजी करू नका. जसं मुलाला बाप सांगतो तू पुढे हो, मी तुझ्या मागे आहे, सांगतो की नाही? अगदी लहान नाही, पण मोठा जरी मुलगा असला, धंदा नवीन टाकायचा आहे, बरोबर आहे ना? मग कर्ज बिर्ज काढलेलं असतं, भाऊ कसं काय जमायचं? अरे तू जा रे. मी या मुंबईमध्ये आलो ना, काही सुद्धा माझ्याजवळ नव्हतं. धोतर खांद्यावर घेऊन आलो. आता फ्लॅटमध्ये राहतोयस ना, काय होतं का? हो बडे, मी आहे तुझ्या मागे. आणि एवढं मी तुझ्या मागे आहे म्हटलं की अहो वर्षात कुठच्या कुठे गेलं पोरग ते. कर सौदा, काय मी मागे, काय गमत? अहो बाबा जरा खोट आली. अरे येणार ना, उद्या डबल मिळेल. माझं बोलणं कळलं का?
माझं बोलणं कळलं का? असं सांगणारा जो असेल तो बाप. अहो पाप घडला आमच्या हातून तुकोबारा, अरे घडू दे ना, घे ना. हा, पाप घडलं म्हणून उगाळत बसू नकोस. पाप घडलं, साल केला असे मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. चाल तुला मोकळं करून टाकतो, विठ्ठल नाम घे. विठ्ठल नाम घेतल्यानंतर असलेलं पाप धुवून जाईल आणि पुन्हा करण्याची भावना होणार नाही. झाली तरी ती तिथल्या तिथे दबली जाईल. तू त्याची चिंता करू नकोस. माणसाला पापाची मोठी काळजी असते. अजून इंटरनॅशनल लेवलचं पाप ठरायचं आहे. का हो, आमच्या सातारा भागामध्ये तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, उचल्याची जात आहे. उचल्याची जात म्हणजे काय? चोरी करणार. ती जमातच आहे. त्या खेड्यापाड्यामध्ये विहीर सुद्धा आहेत. ही कोणाची विहीर आता संपलं ते. ही कोणाची उचल्याची विहीर. मग आता मला सांगा, जेव्हा एखाद्या उचल्याच्या घरात आपली मुलगी द्यायची, काय बघून द्यायची सर्टिफिकेट? म्हणजे मला कळू दे तरी तुम्हाला काय कळलं त्यातलं ते. त्या उचलाचं सर्टिफिकेट असं की इतक्या चोऱ्या केल्या पण अजून सापडला नाही. इतक्या चोऱ्या केल्या पण अजून काही सापडला. हुशार हुशार आहे. आणि मोठ्या मोठ्या चोऱ्या करायला जात नाही, कुठेतरी पिक पॉकेट. आणि एक दिवस झाले ते एका दिवस जाते, पुन्हा परत येतं. नाही, तेवढी तयारी ठेवावीच लागते. कळलं का तुम्हाला? पिक पॉकेट करणाऱ्याला तेवढी एक दिवस तुरुंगात राहायची. पण त्यातलं त्यांनाही काही वाईट नसतं, हिस्सा बांधलेलाच असतो ना. प्रत्येक खात्याला माहिती आहे की या वॉर्डमध्ये कोण. मध्ये पेपरमध्ये लेख आला होता. अरे 20 वर्ष झाली पण माझ्या डोक्यात फिट्ट बसलेला आहे. तो लेख एका मॅजिस्ट्रेटने लिहिला होता. त्या मॅजिस्ट्रेटचं रेल्वेमध्ये जाताना पाकिट चोरलं. चोरल्यावर त्याने त्या बीडच्या पोलिसला बोलवलं. अरे म्हणले मी डब्यातून इकडून गेलो होतो चेन्नई रोडून इकडे, माझं पाकिट चोरलं गेलं. ठीक आहे म्हणले साहेब, बघूया आपण. आणि दुसऱ्या दिवशी तिने आणून दिलं की तू पाकिट. अरे म्हटले तूच तर चोरलं नाहीस ना? नाही म्हटले मी चोरलं नाही, पण इथे काय म्हटले कोड ऑफ कॉन्डक्ट आहे. चेन्नई रोड पासून दादरपर्यंत ही टीम जाणार आहे, याच्या पुढे जाणार नाही. तर चेन्नई रोड पासून दादरपर्यंत पिकपॉकेट कोण आहे आम्हाला माहिती आहे. त्या सगळ्या दादा धोरण कानफटात दोन मारल्यावर ते म्हणले हे बघा, त्यांनी अहो म्हणले 100-200 पाकिट टाकली, त्यातलं तुम्ही सांगितलं ते तुमचं नाव होतं ते घेऊन आलं. माझं म्हणणं मग तुमचं कसं काय? आता साहेब चालायचं थोडं बहुत. असं बोलणं कळलं का? आणि पुढे त्याच्यात दिलं होतं, तिथे क्लास चालत होता. नानपटला ऐकण्यासारखं आहे की कोणचा किस्सा कसा कापावा, साईडचा कसा कापावा, पोटावरचा असला तर कसा कापावा. म्हणजे ते पोटीपुरी बंडी इथे म्हणजे तुम्ही ते सगळे व्यापारी मंडळी त्या असं इथून हात घालून ती बंडी असते की नाही, आणि ती पुन्हा धोत्रात कोंबायची. अहो ते धोत्रात कोंबलेल्या एकाचं पंढरपूरच्या इथे आमचा राम सखा होता, त्याला पोटात खोवलेला 11,000 कापून घेतले. मग कुठे हात गेले तर एकदम बाहेर पडला. आता पोटावर ते म्हणले कळलं नाही कसं. ते म्हणले नाही ही तर कला आहे, म्हणून उद्यापासून पद्मश्री सुद्धा मिळेल त्याच्याकरता. किती अवघड आहे. कसा केसा कापायचा, पोटाचा आतला कसा. मी म्हटलं काय विशेष आहे हे. कशा करता सांगतोय, नको त्या भानगडीत पडू नका. घ्या रे, होऊ नका रानभरी. इकडे तिकडे जाऊ नका, याच्या नादी त्याच्या नादी, हे केलं ते केलं ते केलं ते कर, काहीही करू नका. तुकोबार आहे जो रस वाटायला आलेत भक्तिप्रेमाचा तो प्या. रामरस पिओ भाई, रामरस पिओ. काय रामरस जो आहे तो घे, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. पुढे म्हणतात, घ्या रे होऊ नका रान, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर जाता.
ज्याची समान पाऊल आहेत. काय सांगतात? एकच देव आहे की ज्याची पाऊल समान आहेत. कसा उभा आहे ना? राम असा असतो, धनुष्य बाण घेतल्यानंतर तो काय असा उभा राहतो? काय असाच उभा राहला. कृष्णाच्या बाबतीत काहीच नाही, 3 ठिकाणी वाकडा. मान वाकडी, कंबर वाकडी, पाय वाकडा. देहुडा चरणू वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा. 3 ठिकाणी वाकडा. म्हणून कृष्ण इतका खोडकर दुसरं कोणी नाही. कृष्ण एवढा खोडकर कसा? 3 ठिकाणी जर वाकडा असेल तर खोडकर काय करणार? मग इथे या अवतारामध्ये जेव्हा रामकृष्ण आले तेव्हा समचरण दृष्टी विटेवरी साजरी. म्हणून राम अवतारामध्ये मारामारी होती, कृष्ण अवतारामध्ये मारामारी होती, विठ्ठल अवतारामध्ये समचरण दृष्टी. कुणाकडे कमी जास्ती नाही. चांगला आला तरी ये, वाईट आला तरी ये दर्शन घे, पावन होऊन जा. किती किती समत्वाची दृष्टी आहे. म्हणून समचरण दृष्टी की माझी दृष्टी समचरणावर राहू दे, इकडे तिकडे नको. देवाची दृष्टी सुद्धा कशी आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजरी. त्याची दृष्टी चरणावर आहे, तुझी दृष्टी चरणावर ठेव. काही कमी पडचं नाही, इकडे तिकडे करू नकोस. वाराप्रमाणे देव बदलू नकोस. सर्व वाराला एक देव आहे हे लक्षात घे. माझं बोलणं कळलं का? वाराप्रमाणे देव बदलू नको. सर्व वाराला एक देव आहे. सूर्य जसा 7ही वाराची दिवस एक याची सूर्य. एकदा समजून घे. म्हणून पुढे म्हणाले, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे ठाई. तुझ्या मनामध्ये जे जे संकल्प असतील ते पूर्ण होतील, पण तुझी बुद्धी त्याच्या चरणावर ठेव. हे 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 करू नको. बाबा महाराजाच्या कीर्तनाला येशील आणि गंडा दोऱ्याकडे स्वतःशील, जमणार नाही. माझं बोलणं कळलं की आपलं आपलं स्पष्ट आहे. माझं एक धरावं बरं का. पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून त्याला सांगावं, माय बाप्पा सांभाळ, संपलं, खलास. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, केव्हा? जरी राहे बुद्धी याचे ठाई. आम्ही तीर्थयात्रा करून आलो. मला म्हणाले, काय तीर्थयात्रा कशी झाली? म्हटलं, तुला कुठे सांगितलं मी तीर्थयात्रेला गेलो? म्हटलं, मी तीर्थयात्रेला गेलो नाही, भारत बघायला गेलो होतो. माझं तीर्थ एकच, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, सर्व विठ्ठल. पंढरीमध्ये आलो, चरणावर मस्तक ठेवली, माझी सगळी तीर्थ झाली. मी काही पाप धुवायला आलो नाही. काय वर्षातून 2 वाऱ्या पंढरीच्या करतो, माझं जीवन समाधानी आहे. पण भारत देश कसा आहे तो बघण्याकरता आलोय, याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे. म्हणून नीट लक्षात घ्या, एक निष्ठेने परमार्थ केला तो पावतो. म्हणून निष्ठा राहण्याकरता माळ घालावी, निष्ठा राहण्याकरता वारकरी व्हावं. म्हणून तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप. त्याच्याकरता मला निरोपाला धाडले. मला म्हणजे मला नाही, मी तुम्हाला सांगितलं, मी फक्त सेक्शन पुरता आहे. सध्या नेरूळ सेक्शन माझ्याकडे देवाने दिलं आहे बरं का. त्याचं सॉर्टिंग करायचं माझ्याकडे, हे ह्याच्याकडे 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 सॉर्टिंग करून तुमचं तुम्हाला देऊन टाकाय. आता दुसरा म्हणला, आमच्या नावाचं काही पत्र नाही का? नाहीच तर मी तरी काय. मग आमच्या नावाचं पत्र यायला काय करायला पाहिजे? माळ घाला, ॲड्रेस नोंदवा, म्हणजे येईल. माळ घातली की ॲड्रेसची नोंद पांडुरंगाच्या दरबारी झाली की तुम्हाला पत्र येणार. वारी आली चला, उत्सव आला चला, आहे ना. तुका म्हणे माझं धाडिले
निरोपा का मार्ग हा सोपा, या मार्गाने गेल्यानंतर सुखरूप मार्ग आहे. आम्हाला रोजचाच अनुभव आहे. गाडी निघाली की नाही, मग कोणतरी सांगतं हे 20 किलोमीटर जवळ आहे. दुसरा येतो महाराज, ऐकू नका, येडा येते, इतके खड्डे आहेत, हे हायवे आहे बरं का. तसं अध्यात्मातले खड्ड्याचे रस्ते निराळे आणि वारकरी संप्रदाय हा सुपर एक्सप्रेस हायवे नंबर 1. हायवे नंबर 1. हायवेचं काय फायदे असतात माहिती आहे का? 8 रानात जर गाडी पंक्चर झाली तर करणार काय? पण हायवे म्हटलं की ते घाटात सुद्धा फिरत असतं. पैसे जास्ती घेतात थोडेसे, पण काय असेल ते गाडी रिपेअर. खाण्यापिण्याची सोय आहे, जिकडे बघाल तिकडे हॉटेल आहे, राहण्याची सोय आहे, अगदी काहीही चिंता करायचं कारण नाही. आईस्क्रीम आहे, दूध आहे, वडे आहेत, मॅकडॉनल्ड आहे, चाव चाव आहे. आणि दुसऱ्या रस्त्याला जर गेला तर काही नाही. आवडला काय माणूस सुद्धा भेटणार नको त्या रस्त्याला गेला. हायवेला जा, हायवेला जा. तसं अध्यात्म क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदाय हा ओरिजिनल नाही, नॅशनल हायवे नंबर 1. नॅशनल हायवे निराळा, स्टेट हायवे निराळा, झेडपीचा रस्ता निराळा, गरम पंचायतीचा रस्ता निराळा. मला एवढं जोड अक्षर नीट बोलता येत नाही. खेड्यातल्या त्या पंचायतीमध्ये कसं सगळ्या गरम पंचायतीच असतात, साध्याच असतात. म्हणून आम्ही काय म्हणतो त्याला माहिती आहे का डोले? गरम पंचायतीचं सरपण. आम्ही सरपंच, कळलं तुम्हाला? काय ते जाळतच असतं सगळ्याला. काय याला बोलो त्याला बोलो, त्याला दम दे, त्याचा ऐकून त्याला दम दे, त्याचा ऐकून त्याला. दुसरं काही नाही, सगळ्या गावाच्या गरम पंचायती करतात. तसं इथेही काय भानगड नाही. नॅशनल हायवे नंबर 1 आहे. जिथे जाल तिथे खाण्याची पिण्याची राहण्याची सोय आहे. आणि या मार्गाने गेला तर मुक्काम नक्की. कारण का असं तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे मज धाडिले निरोबा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. हा सप्ताह 20 तारखेपर्यंत चालणार आहे. 17 तारखेला सकाळी कीर्तन होणार आहे, कारण तो दशमीचा दिवस आहे. आणि दशमीचं अनुग्रहाचं कीर्तन यंदा सकाळी 10 ते 12 होणार आहे. बाकीची सगळी कीर्तनं अगदी 20 तारखेपर्यंत 7:30 ते 8:30, 7:30 ते 9:30 पर्यंत रोज होईल. आज पहिला दिवस होता आणि ज्या माणसाला जास्ती बोलायची सवय आहे त्याला किती वेळ दिला तरी पुरतच नाही. त्यातला मी एक आहे. काय आणि काय असतं, म्हातारपणी माणूस जास्ती बोलायला लागतो, तसं माझी अवस्था आहे. आता 81 झाल्यानंतर एवढं वय झालं, जरा गप्प बसा. की आता गप्प बसायचं वय नाही, कारण कुणी ऐकतच नाही. ते गप्प कसं बसा काय? म्हणून वाजत असे बोंब कोणी नाही कधी काढी. काय कोणलीच आहे, वाजत असे बोंब कोणी नाही कधी काढी. अरे शंख करून सांगितलं तर कुणी ऐकत नाही. म्हणून ऐका, गुरुअनुग्रहाचा सप्ताह आहे. जास्तीत जास्ती माळकरी व्हा. रोज आता नेम करा, आज आला ना तर शेवटचा काल्याचं पर्यंत यायचं. राधा विजय मला सांगू नका, मेवणीचं लग्न असेल काढणारच ना. काय काढणार की नाही? काढल्याशिवाय काय पर्याय का? काल कीर्तनाला दिसला नव्हता आमच्या मेहुणीचं लग्न. म्हटलं एवढं काय घाबरायचं का? म्हणलं भाऊ महाराज तुम्हाला काय, तुम्ही तुमच्या घरी आहे, आमची बायको घरात काय घेणार नाही. मला सांगा, सगळ्या करता तुम्हाला वेळ आहे
आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करायला तुम्हाला वेळ नाही का? हा, तुमच्या जीवनाचं कल्याण ज्याने आहे, अहो हे जे होईल ते एवढे 7 दिवस नामस्मरण होईल. माझं बोलणं कळलं का? काय एरवी आपली माळ जे महाराजांनी घातली आहे माळ जे होईल, पण इथे सातत्याने 7 दिवस रामकृष्ण हरी सुंदर ध्यान म्हणून सुरुवातीपासून यावं, म्हणजे सगळं भजन घडतं, नामस्मरण घडतं. इथेच पहिलं कीर्तन संपलं, उद्यापासून कीर्तन चालूच आहे शेवटपर्यंत. ज्ञानेश्वर आणि पुस्तकं पाहिजे. तिथे उजव्या हाताला उभा आहे दारात. नवीनच पुस्तक आता दुसऱ्यावरती तुमच्याकडे निघाली नव्हती 7 वर्षापूर्वी. ते हे गोष्टी रम्य जवळजवळ 500 पाना, 550 पानाचं पुस्तक आहे. 350 किंमत आहे. दुसरं चांगदेव 65 कॅसेट आणि पुस्तकं उपलब्ध आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्याने घ्यावी. जय जय विठ्ठल. आता 7 दिवस आहेत. निवांत माळा घालू, काही गडबड नाही. आणि अगदीच जर कोणाला स्फूर्ती आली असेल तर घालू.